बातमीकडे आपण वळूयात। शिवसेना शिंदे गटाच्या शाखेमध्ये दारू पार्टी रंगली। चेंबूरमधील शिवसेना शिंदे गटाच्या शाखेमधला हा सगळा प्रकार आहे। टेबलवरती दारूच्या बॉटल्स आणि भरलेले ग्लास सुद्धा दिसून आले आहेत। या पार्टीमध्ये शाखा प्रमुख दीपक चौहान, उपविभाग प्रमुख संजय कदम यांच्यासह इतर पदाधिकारी सुद्धा सहभागी असल्याचं या व्हिडिओमधून दिसून येत आहे। शिवसेना शिंदे गटाच्या शाखेमधला हा सगळा प्रकार आहे। या ठिकाणी दारू पार्टी रंगली होती। चेंबूरमधली ही शाखा आहे, शिवसेना शिंदे गटाची ही शाखा आहे। टेबलवरती दारूच्या बॉटल्स आणि भरलेले ग्लास सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतात। या पार्टीमध्ये शाखा प्रमुख दीपक चौहान, उपविभाग प्रमुख संजय कदम यांच्यासह इतर पदाधिकारी सुद्धा सहभागी झालेले होते आणि हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। चेंबूरमधल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शाखेतला हा सगळा प्रकार आहे। या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून टेबलवरती दारूच्या बॉटल्स आणि भरलेले ग्लास सुद्धा दिसतात। तर शाखा प्रमुख दीपक चौहान, उपविभाग प्रमुख संजय कदम यांच्यासोबत इतर पदाधिकारी सुद्धा या दारू पार्टीमध्ये सहभागी झाल्याचं दिसून येत आहे। विशाल पाटील माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। विशाल, नेमका हा सगळा प्रकार काय आहे? तृप्ती, चेंबूरमधील हा सगळा प्रकार आहे। शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांची शाखेमध्येच दारूची पार्टी रंगलेली दृश्यांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण ही दृश्य पाहतोय, टेबलावरती दारूच्या बॉटल, भरलेली ग्लास ही पाहायला मिळत आहेत आणि शिंदे गटाचे शाखा प्रमुख दीपक चव्हाण, उपविभाग प्रमुख संजय कदम यांच्यासह इतर पदाधिकारी जवळपास 15 ते 20 पदाधिकारी या शाखेमध्ये होते आणि या शाखेमध्ये दारूची पार्टी जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळते। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेने पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे आज चेंबूरमध्ये असणार आहेत। त्यामुळे या अनुषंगाने या पदाधिकाऱ्यांवरती आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। शिंदेच्या शिवसेनेकडनं या बाबतीत कुठच्याही प्रकारची अधिकृत स्टेटमेंट किंवा भूमिका जी आहे ही आलेली नाहीये। मात्र मुंबईतील शाखेमध्ये अशा पद्धतीचा दारू पार्टी जी आहे ही रंगलेली आहे। त्यामुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात त्या दारू पार्टीची चर्चा जी आहे ती जोरदार होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एकीकडे सगळे पक्ष तयारीला लागलेत, तर शिंदेच्या शिवसेनेचे शाखाध्यक्ष हे दारू पार्ट्यांमध्ये रंगलेत की काय, अशा पद्धतीची चर्चा आता होऊ लागलेली आहे। त्यामुळे या पदाधिकाऱ्यांवरती शिवसेनेकडनं काय कारवाई केली जाते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। तृप्ती, निश्चित विशाल, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।